उगाच याला फळांचा राजा म्हणत नाही. वर्षातून जेमतेम 2 महिने आपल्याला हे खायला मिळतं आणि मग त्या 2 महिन्यात काय करून काय नको म्हणजे आमरस, आम्रखंड, आंबा बर्फी, आंबा कुल्फी, नानाविध प्रकार आपण करतो. आंब्याचं चीजकेक. वाव, आत्या काय दिसतीये ग वडी. खूप मस्त झाली. पण एवढ्या वर्षात मी आंबावडीची रेसिपीज पोस्ट केली नाही. पुण्याची खूप प्रसिद्ध आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आंब्याची मस्त वडी करूयात. विकतची वडी अतिशय गोड असते, तर ही घरची वडी करणार आहोत. अतिशय खुसखुशीत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झटकीपट होणार. म्हणजे पाक करा वेगळा, गर वेगळा करा आणि याव वेगळं करा, त्याव वेगळं करा, असं काहीही करणार नाही. म्हणजे डोळे झाकून तुम्ही प्रपोर्शन फॉलो करा, डोळे झाकून रेसिपी फॉलो करा. तर सगळ्यात आधी आंब्याचा आपल्याला मावा तयार करायचा आहे. तर 3 चमचे इथे साजूक तूप घेते. 3 कप आपण इथे आंब्याचा गर वापरणार आहोत. तर 3 चमचे साजूक तूप परफेक्ट आहे. आता यामध्ये आंब्याचा गर आहे. हा गर करत असताना ना, यामध्ये अजिबात दूध, पाणी, साखर असं काहीही घातलं नाही आहे. फक्त आंब्याच्या फोडी आहेत, ज्या मिक्सरला फिरवल्या आहेत. आता हे मिसळायचं. आता हा आंब्याचा गर एकसारखा ढवळत मध्यम आचेवर 10 मिनिटं तरी शिजवून घ्यायचं आहे. हे करपलं नाही पाहिजे, त्यामुळे एकसारखा ढवळत शिजवून घेऊयात. चला, आता हे बघा, हा आंब्याचा गर रटरट रटरट शिजवलाय. बरोबर 10 मिनिटं झाली. हलकासा दाटसर व्हायला सुरुवात झाली. हलकासा रंग देखील गडद यायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण घालूयात 1 कप साखर. 3 कप आंब्याचा गर होता, तर त्यामध्ये इथे मी 1 कप साखर घेतली आहे. ही मिसळून घेऊया. आता ही वडी करत असताना मी मिल्क पावडरचा वापर करणार आहे. मिल्क पावडर भरपूर गोड असते, म्हणून साखर कमी घातली. मिल्क पावडरऐवजी खवा घातला तरी चालेल. 200 ग्रॅम खवा आणा आणि तो पूर्ण म्हणजे रंग न बदलता सुका सुका होईपर्यंत भाजून घ्यायचा. दॅट्स इट. तूप बीप खव्यात घालायची गरज नाही आहे. फक्त मंद आचेवर इतका भाजायचा की त्यातला पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल. बरं, खवा नसेल वापरायचा तर मिल्क पावडरचा ऑप्शन आहे. खवा वापरत असाल तर 1 पाव कप साखर जास्त घालू शकता. पण आम्हाला आंबावडी ना हलकीशी आंबट गोड चवीची आवडते, म्हणून मी साखरेला हात कायम थोडा मागे ठेवते. पण तुम्हाला व्यवस्थित गोड आवडत असेल तर आणखी अर्धा कप साखर जरी घातली किंवा आणखी 2-3 चमचे साखर वाढवली तरी काही हरकत नाही. आता हे बघा, साखर घातली रे घातलं की हे मी पुन्हा सैल झालं. आता हे आणखी 10 मिनिटं शिजवूयात. साखर घातल्यावरही खूप वेळ नाही लागत हा. एक 10 मिनिटात ते घट्टसर होऊन जातं. वा, इथे बघा आंब्याचा गर तयार आहे. आता हा आंब्याचा मावा तयार झालाय कसं ओळखायचं तुम्हाला सांग. हे बघा, यावर छानशी चकाकी येते आणि मिश्रण असं एकजीव व्हायला सुरुवात होते. या पुढे आता हे आपल्याला शिजवायचं नाहीये. हे बघा, इतकंच आपल्याला शिजवायचं, पूर्ण घट्ट गोळा नाही करायचा. चला, आंब्याचा मावा तयार आहे. आता आपण मिल्क पावडर देखील भाजून घेऊया. 2 चमचे साजूक तूप आणि त्यामध्ये 1.5 कप बरोबर मिल्क पावडर. 1.5 कप म्हणजे 250 ग्रॅम वजनाला बरोबर होतं. म्हणजे 40-40 रुपयाचे पाऊच मिळतात बघा, ते घेतले तरी चालेल. आता हे मिसळूयात. आता मिल्क पावडर आहे ना, आपल्याला रंगबिंग बदलायचं नाही आहे. हलकीशी ती फक्त भाजून घ्यायची, म्हणजे त्याची ती गोड दुधाची चव आहे ना, ती निघून गेली पाहिजे. आणि बदामी बिदामी काही नाही, फक्त हलकीशी 5 ते 6 मिनिटं भाजायची. पटकन भाजली जाते ही पावडर. गॅस एकदम मंद आचेवर ठेवा, मोठा गॅसवर भाजू नका. आता आणखी एक 2-3 मिनिटं भाजेल मी हे. चला, मिल्क पावडर इथे भाजून झाली बघा. रंग वगैरे फार बदललेला नाहीये, परफेक्ट भाजली गेली. याच्या पुढे आता अजिबात भाजायची नाही आणि एकसारखे ढवळत अगदी मंद आचेवर करा, नाहीतर आहे ना, हे बघा थोडे थोडे बिट्स दिसत असेल तुम्हाला, थोडी लगेच ती करपल्यासारखी होते. चला, आता ही भाजलेली मिल्क पावडर बाजूला ठेवूयात. मावा तयार आहे. इथे मिल्क पावडर देखील भाजून झाली आहे. आता थोडा वेळा करता गॅस फक्त आपल्याला बंद करायचा आहे, का ते सांगते. आता ही भाजलेली मिल्क पावडर अशी एखाद्या गाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे हे शिजवताना याच्या गुठळ्या नाही होत. आणि ही चाळून घाला, म्हणजे गुठळ्या मोडतात आणि पावडर एकसारखी त्या माव्यामध्ये मिसळली जाते. हे बघा, म्हणजे पुढचा कुटाणा पूर्ण वाचतोच.
आता सगळी मिल्क पावडर अशीच चाळून घेऊया. सगळी अशी चाळणीमध्ये घ्यायची, चाळायची. गॅस बंद आहे याची खात्री करायची. चला, मिल्क पावडर सगळी गाळून झाली. आता ही मिसळायची. आंब्याच्या माव्यामध्ये एकजीव करायची. गॅस अजूनही मी सुरू केलेला नाही. आधी हे मिश्रण सगळं एकजीव करणार आणि मग गॅस सुरू करणार. बघा, छान हे जिरतंय मिश्रण सगळं. या प्रोसेसमुळे ना अजिबात गुठळ्या राहत नाही, म्हणजे नंतरचा कुटाणा फार वाचतो. म्हणून मिल्क पावडर भाजून अशी चाळून घ्या. हे काम एक वेळ परवडतं, पण नंतर ओल्या मिल्क पावडरच्या गुठळ्या काढायला खूप त्रास होतो. आता गॅस सुरू करते. आता मिल्क पावडर चांगली एकजीव झाली आहे. गॅसही सुरू केला. आता या मिश्रणाचं घट्टसर गोळा होईपर्यंत आंबावडी असते ना, ती चिवट नसते, छान अशी खस्ता असते. म्हणून हे आणखी एक 7-8 मिनिटं शिजवून घेणार आहे. आहा, मिश्रण बघा काय तयार झालं आहे. एक नंबर. हे बघा, छान असा घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि चकाकी बघा काय आली आहे. वा वा वा. आता यापुढे शिजवायचं नाही, इतकंच शिजलेलं पुरेसं आहे. याची गोळी होते बघा इथे साईडला बघाल तुम्ही, तर हे मिश्रण थोडंसं काढलं तर त्याचा असं हातात घेतलं की जसं आपण आंबा नारळ वडीची गोळी करतो तशी याचीही गोळी होते. याचं ज्याप्रमाणे नारळाची वडी केली की त्याचं आपण असा गोळा करून चेक करतो, तसंच याचाही असं गोळी तयार होते. तर इथे 10 इंच व्यासाची प्लेट घेतली, तूप लावून व्यवस्थित ग्रीस केली. यामध्ये हे गरम गरम मिश्रण घालूयात. चला, आणि हे मिश्रण या ताटावर व्यवस्थित पसरवून घेऊयात एकसारखं. चला, आता खूप छान वडी पडायला हवी असेल तर मी सजेस्ट करेल की आज दुपारी केली तर दुसऱ्या दिवशी दुपारी कट करायला घ्या. पण माझ्यासारखी घाई गडबड असेल की तुम्हाला वेळ नाही आहे, वेळ कमी आहे, तर मग इन दॅट केस एक 3-4 तासात आपण ही वडी कट करायला घेऊयात. तर मी पुढची एक रेसिपी व्हायची आहे, तोवर ठेवते. एक 3-4 तासात आपण कट करूया. चला, आता ही वडी छान सेट झाली, एकदम फर्म झाली आहे बघा. 4च तास ठेवली होती. काप पाडूयात. किती सुरेख वडी पडते बघा. वा वा वा. मध्यभागी कधी पण कट करायचं. अगदी मिठाईच्या दुकानात मिळते ना त्यापेक्षा भारी खायला आणि चवीला होते ही. आणि वडी पण बघा किती सुरेख पडते. ही सुरी आहे ना, ही आपलीच आहे बघा. केक बीक जेव्हा आपण करतो ना तेव्हा हे असे छान शार्प कट व्हावे याच्यासाठी बर्फी याकरता या सुरीचा वापर होतो. वा. चला, आता कडेची वडी काढूयात, म्हणजे मधल्या वड्या काढायला सोपं जातं. परफेक्ट टेक्स्चर बघा. तरी या कडेच्या आहेत, अजून मध्यभागची वडी मी काढलीच नाही. काय बहारदार झालं आहे प्रकरण. सगळ्या बाजूने बघा, एकूण एक वडी बघा. बघा परफेक्ट दिसते की नाही. आपण दुकानात विकत आणतो तसंच रंग, तसंच टेक्स्चर, तसंच रूप झालं आहे. वाह, मस्त. एकूण एक वडी बहारदार झाली आहे, म्हणजे बघता क्षणी प्रेमात पडावं इतक्या कमाल या वड्या चवीला होतात बघा. वा वा वा. काय दिसतायत वड्या. मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे इतकी सोपी रेसिपी ना आंबावडीची तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. न पाक करायचा आहे, न काही गोंधळच नाही आहे, तरी ही आंबावडी आहा थांबवत नाही हो. वा. इथे थांबू नका, पटकन आंबे काढा, वडी करायला घ्या. 100% खात्रीने सांगते, अतिशय रुचकर आणि चवदार होतात या वड्या. वाव, आत्या काय दिसतीये ग वडी. खाऊ. खूप मस्त झाली. कशी लागते? टेस्टी. कॅन्डी सर. चॉकलेट. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज recipe
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.